विण दोघा तरी तुटेना आता होणार स्पेशल एपिसोड. कारण समर आणि स्वानंदीने अखेर घेतला एकमेकाचा हातात हात. तर नक्की काय घडलं चला तर बघूया. तर आता श्वेता अंशुमन प्रकरण मागे पडलेलं असतं. खरं तर स्वानंदीला राजवाड्यांसमोर मलिकाचाही खरा चेहरा आणायचा असतो. पण आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे ती वेळेची वाट बघत असते. पण आनंद, निकी आणि आदिरा हे काय शांत बसत नाही. व्हॅलेंटाईन डे आल्यामुळे ते आता समर आणि स्वानंदीसाठी प्लॅन करतात. आता समरला ग्रीटिंग येतं ते स्वानंदीने पाठवलं म्हणून. समर म्हणतो हे माझ्यासाठी आणि वाचतो फर्स्ट व्हॅलेंटाईन डे प्लॅन. आता इकडे पण स्वानंदीला ग्रीटिंग येतं ते समरने पाठवलं म्हणून. ते आता वाचते हार्ट शेप केक. समर वाचतो कॅन्डल लाईट डिनर आणि स्वानंदी वाचते पप्पी. घाबरून ठेवत म्हणते पोरकटपणा आहे सगळा. समर म्हणतो निव्वळ बालिशपणा. पण ज्यांनी अरेंज केलेलं असतं ते खूप चतुर असतात. हे दोघं असं काही करतील हे त्यांना माहीत असतं. आता ग्रीटिंगप्रमाणे सगळाच प्लॅन होतो. मस्त डेकोरेशन केलं जातं आणि त्या ठिकाणी समर आणि स्वानंदी येतात. खरं तर समर स्वानंदीला बघतो आणि बघतच राहतो. कारण त्या दिवशी स्वानंदी खूप सुंदर दिसत असते. ती म्हणते काय झालं राजवाडे. समर म्हणतो कुठे काय काहीच नाही. ती सगळीकडे बघत म्हणते छान सजावट केली. तो मनात म्हणतो यांनीच केलं आणि ह्या स्वतःचं कौतुक करतायत. जाऊ दे ना मला तरी काय करायचं आहे. आता दोघं पण खुर्चीवर बसतात. आता अधूनमधून एकमेकाकडे बघतात पण काय बोलावं तेच कळत नाही. आता ग्रीटिंगमध्ये स्वानंदीची मागणी असते तर स्वानंदीच्या ग्रीटिंगमध्ये समरची मागणी असते. आता दोघंही विचार करत असतात काय बोलावं, ह्यांना कसं सांगावं की मला नाही जमणार. आता समर पण तोच विचार करत असतो. आता समर बघतो तर हार्ट शेप केक, त्यानंतर कॅन्डल लाईट डिनर. आता ग्रीटिंगमध्ये ज्या ज्या काय मागण्या झालेल्या असतात ते तिथे सगळं व्यवस्थित मांडलेलं असतं. सगळीकडे मेणबत्त्या लावलेल्या असतात. आता दोघंही सगळं बघतात. समर म्हणतो हे सगळं मला काही जमणार नाही बरं का. स्वानंदी पटकन म्हणते मला पण. तेवढ्यात पुढे हात करते आणि म्हणते फ्रेंड्स. समर पण त्याच्या हातात हात देत म्हणतो चालेल. आता मात्र दोघं एवढे खुलतात की खळखळून हसत एकमेकाशी बोलत असतात. अखेर समर आणि स्वानंदीचं प्रेम फुलायला लागतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.